नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत भाकरवडीचा गरम मसाला कशा पद्धतीने बनवायचा तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, मी येथे 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, त्यानंतर 1 चमचा मी येथे खसखस, 7 ते 8 मी येथे काळी मिरी घेतलेली आहे, एक दालचिनीचा तुकडा, एक चक्रफूल आणि एक सिक्रेट इन्ग्रीडियंट म्हणजे यामध्ये मी 1 चमचा फुटाणा ची डाळ ॲड केलेली आहे। जे भाजकी फुटाणे असतात तेच घेतलेले आहे आणि संपूर्ण गोष्टी भाजून साईडला करूया। आता यामध्ये येथे मी 1 वाटी भरून खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते पण मी यामध्ये ॲड करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपला गरम मसाला तयार झालेला आहे, तो थंड करून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। मसाले चटपटीत होण्यासाठी काही मसाले वापरूया। तर 1 चमचा मी येथे काळी मिरी, 1 चमचा हिंग, 1 चमचा आमचूर पावडर, त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा भरून चाट मसाला, थोडंसं लिंबूचा सद घेतलेला आहे। अशा पद्धतीने मिक्स करायचा आहे। तयार आहे मित्रांनो भाकरवडीचा मसाला।